Hello students, good morning. Me Nate madam. Students, today we have to learn uses of convex lenses. First use is convex lens is compound microscope. Compound microscope made using convex lenses. Also telescope is made using convex lenses. Simple microscope is also use of convex lens. Optical instruments like camera, projector, spectrograph are made using for convex lens. Spectacles also is the one important use of convex lens. First we see the compound microscope. In compound microscope, how can use the convex lenses? आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये कॉन्व्हेक्स लेन्सेसचा वापर कसा करू शकतो हे आपण आता बघणार आहोत. ॲज वेल ॲज वी सी द इन टेलिस्कोप हाऊ यूज द कॉन्व्हेक्स लेन्सेस. आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये आणि टेलिस्कोपमध्ये कॉन्व्हेक्स लेन्सेस कशा पद्धतीने यूज करतात हे बघणार आहोत. त्याचबरोबर आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपची रे डायग्रॅम आणि टेलिस्कोपची रे डायग्रॅम काढायला शिकणार आहोत. आता मी जरी इथे रफ डायग्रॅम काढून ठेवलेली असली तरी सुद्धा मी तुम्हाला डायग्रॅम काढायला शिकवणार आहे. ह्या व्हिडिओ लेक्चरचा मेन पर्पज माझा असाच आहे की स्टुडंटला रे डायग्रॅम काढता येणे. बाकी थेअरी तर तुम्हाला सांगणार आहेच आहे, पण थेअरीपेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट आहे या व्हिडिओ लेक्चरचा मेन पर्पज आहे की स्टुडंटला रे डायग्रॅम काढता येणे. नाऊ सी द कंपाऊंड यूज ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोप आर यूज टू स्टडी ऑब्झर्व व्हेरी मायन्यूट ऑब्जेक्ट्स लाईक ब्लड सेल्स, सेल ऑफ प्लांट्स अँड सेल ऑफ ॲनिमल्स, मायन्यूट लिव्हिंग ऑर्गॅन्स लाईक बॅक्टेरिया. आपण प्रयोगशाळेमध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शिका बघितली असेल, त्याच्या खाली आपण सेल्स बघत असतो. वेगवेगळ्या स्लाइड्स ठेवून आपण त्यांचं अमिबा असेल, हायड्रा असेल, आपण यांचं काय करत असतो तर त्यांचं मॅग्निफिकेशन फॉर्ममध्ये आपण या सगळ्या मायन्यूट ऑब्जेक्ट्सला बघत असतो. आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्याला त्या वस्तू दिसू शकत नाही, पण मायक्रोस्कोप खाली, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली आपल्याला ह्या सगळ्या ऑब्जेक्ट्स जे आहेत त्यांचं मॅग्निफिकेशन झाल्यामुळे ते आपल्याला दिसू शकतं. आता टेलिस्कोप कशाला यूज करतात बघा. टेलिस्कोप इज यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट्स क्लिअरली इन देअर मॅग्निफाईड फॉर्म, टू सी स्टार, प्लॅनेट्स. डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे दूरच्या वस्तू आपल्याला डोळ्यांनी क्लिअरली दिसत नाहीत आणि त्या क्लिअरली दिसण्यासाठी आपण टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण वापरत असतो. आता टेलिस्कोप इज यूज टू डिस्टंट ऑब्जेक्ट म्हणजे बघा कोणते डिस्टंट ऑब्जेक्ट, तर आपण आकाशाचं निरीक्षण करण्यासाठी टेलिस्कोप वापरत असतो. आकाशामध्ये जे स्टार्स असतात, प्लॅनेट्स असतात, हे बघण्यासाठी किंवा इतरही काही आणखीन ऑब्जेक्ट्स असतात तर ते बघण्यासाठी आपण टेलिस्कोप यूज करत असतो. त्याचबरोबर आपण कुठे जंगल सफारीला गेलो तर जंगलामध्ये आपण दूरवरती असलेले जे प्राणी आहेत ते बघण्यासाठी सुद्धा टेलिस्कोपचा यूज करत असतो. पहिल्यांदा आता आपण बघूया की कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये कोणत्या दोन लेन्सेस असतात. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल किंवा टेलिस्कोप असेल, दोघांमध्ये हे दोघंही जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत हे दोन लेन्सनी बनवलेले असतात. दोन्ही लेन्स हे कॉन्व्हेक्स लेन्स असतात. तर लक्षात ठेवा, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप मेड of two convex lenses. A compound microscope is made of two convex lenses. First is objective and second is eyepiece. तर हे जे दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस आहेत त्यांना एकाला ऑब्जेक्टिव्ह म्हणतात आणि दुसऱ्याला आयपीस म्हणतात. टेलिस्कोपमध्ये पण तसंच. टेलिस्कोप इज मेड ऑफ टू कॉन्व्हेक्स लेन्सेस, ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जो कॉन्व्हेक्स लेन्स पदार्थाच्या जवळ असतो
पदार्थासमोर असतो त्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणायचं, आणि जो कॉन्व्हेक्स लेन्स आपल्या डोळ्याजवळ असतो त्याला आय पीस म्हणायचं. द ऑब्जेक्टिव्ह हॅज, बघा आता इथे कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपमध्ये काय फरक आहे, तर फरक बघा. द ऑब्जेक्टिव्ह हॅज स्मॉलर क्रॉस सेक्शन, ऑब्जेक्टिव्ह हॅज स्मॉलर क्रॉस सेक्शन अँड स्मॉलर फोकल लेंथ दॅन आयपीस. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्हचा जो क्रॉस सेक्शन आहे म्हणजे शेप आणि त्याचा फोकल लेंथ जो आहे तो फोकल लेंथ आयपीसपेक्षा कसा असतो, कमी असतो. आयपीसच्या फोकल लेंथपेक्षा आणि आयपीसच्या क्रॉस सेक्शनपेक्षा हा लहान असतो. द ऑब्जेक्टिव्ह हॅज स्मॉलर क्रॉस सेक्शन. आता बघा इथे हा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि हा आयपीस आहे. तर ह्या ऑब्जेक्टिव्हमध्ये ऑब्जेक्टिव्हचा जो शेप आहे तो तुम्हाला इथे दाखवते बघा. हा आहे ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि हा आहे आयपीस. हा डोळ्याजवळ असणारे आणि हा पदार्थाजवळ. तर ऑब्जेक्टिव्ह लेन्सचा क्रॉस सेक्शन म्हणजे याचा आकार आणि याचा आयपीसचा क्रॉस सेक्शन, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह कसा आहे लहान आहे आणि आयपीस कसा आहे मोठा आहे. त्याचबरोबर याची फोकल लेंथ जी आहे, ऑब्जेक्टिव्ह लेन्सची फोकल लेंथ जी आहे ही फोकल लेंथ या आयपीसच्या फोकल लेंथपेक्षा पण कशी आहे, लहान आहे. आणि त्याच्या उलट टेलिस्कोपमध्ये हा जो ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्हचा क्रॉस सेक्शन आणि ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ ही आयपीसच्या क्रॉस सेक्शन आणि आयपीसच्या फोकल लेंथपेक्षा कशी असते, मोठी असते. तर हा त्यांच्यातला फरक आहे, लक्षात ठेवा. आणि आपण डायग्राम काढताना नेहमी डाव्या बाजूला काय काय ठेवतो, तर आपला ऑब्जेक्ट असतो. आणि म्हणून आपल्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पहिला जो कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह कॉन्व्हेक्स लेन्स हा लहान असणार आहे आणि त्याच्यानंतरचा जो कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे तो उजवीकडचा तो मोठा असणार आहे. आणि टेलिस्कोपमध्ये आपण डावीकडे जो कॉन्व्हेक्स लेन्स ठेवणार आहोत तो ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे तो मोठा असणार आहे आणि आयपीस जो आहे तो कसा असणार आहे, लहान असणार आहे. ओके. नाऊ हायर मॅग्निफिकेशन. आता कंपाऊंड टेलिस्कोपमध्ये काय होतं, हायर मॅग्निफिकेशन कॅन बी ऑब्टेन बाय द कंबाईंड इफेक्ट ऑफ द टू लेन्सेस. आता दोन कॉन्व्हेक्स लेन्स असल्यामुळे एका कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर जेव्हा आपण ऑब्जेक्ट ठेवतो तेव्हा त्या ऑब्जेक्टचं काय होतं, मॅग्निफिकेशन होतं. म्हणजे ते ऑब्जेक्ट जे ते आपल्याला मोठं दिसायला लागतं. आणि पुन्हा ते ऑब्जेक्ट दुसऱ्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर आल्यामुळे त्याचं सेकंड टाइम दुसऱ्यांदा मॅग्निफिकेशन होतं आणि इमेज जास्त मोठी दिसते. म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये दोन कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरल्यामुळे ऑब्जेक्टचं 2 वेळा मॅग्निफिकेशन होतं. आणि टेलिस्कोपमध्ये काय होतं, द ऑब्जेक्टिव्ह हॅज हायर मॅग्निफिकेशन. टेलिस्कोपमध्ये बघा, हायर मॅग्निफिकेशन अँड क्लिअर अपीअरन्स कॅन बी ऑब्टेन बाय द कंबाईंड इफेक्ट ऑफ द टू लेन्सेस. आपल्याला टेलिस्कोपमध्ये जे 2 लेन्सेस आहेत त्या 2 लेन्सेसमध्ये पहिल्या कॉन्व्हेक्स लेन्समध्ये दूरची जी वस्तू आहे ती वस्तू ऑलरेडी मोठी असते, परंतु ती दूर असल्यामुळे तिचा ॲपरंट साईज हा कसा असतो, हा स्मॉल असतो. आणि तो ॲपरंट साईज जो आहे तो मोठा होतो आणि म्हणजे तो आपल्याला दिसायला लागतो आणि तरी तो एवढा मोठा होत नाही. म्हणजे आपल्याला क्लिअरली दिसण्यासाठी त्याला आणखीन मोठं करण्यासाठी दुसरा कॉन्व्हेक्स लेन्स वापरला जातो आणि पहिल्या ऑब्जेक्टची इमेज जी आहे त्या इमेजची परत मोठी इमेज मिळवली जाते आणि आपल्याला काय होतं, त्या दूरच्या ज्या वस्तू आहेत त्यांचं मॅग्निफिकेशन पण होतं आणि अपीअरन्स पण त्याचा क्लिअर होतं. आता बघा काय असतं, हे मायक्रोस्कोपमध्ये जे 2 लेन्सेस असतात हे दोन्ही लेन्सेस एका ट्यूबमध्ये फिट केलेले असतात, एका नलिकेमध्ये ते फिट केलेले असतात. बोथ द लेन्सेस आर फिटेड इनसाइड अ मेटॅलिक ट्यूब इन सच वे दॅट द डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज. म्हणजे अशा पद्धतीने ते 2 लेन्सेस ट्यूबमध्ये फिट केलेले असतात की आपण त्यांच्यातलं डिस्टन्स कमी जास्त करू शकतो. इथे सुद्धा टेलिस्कोपमध्ये पण तसंच आहे. बोथ द लेन्सेस आर फिटेड इनसाइड अ मेटॅलिक ट्यूब इन सच वे दॅट द डिस्टन्स बिटवीन देम कॅन बी चेंज and the principal axis of both the lenses are along the same straight line. इथे पण the principal axis of the both the lenses are along the same straight line. म्हणजे जर तुम्ही बघितलं की दोन्ही इन्स्ट्रुमेंटमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स आणि आयपीस हे
एका ट्यूबमध्ये फिट केले जातात आणि त्यांची प्रिन्सिपल ॲक्सिस जी आहे ती दोघांची पण कशी असते, एकाच लाईनवर असते. इथे सुद्धा प्रिन्सिपल ॲक्सिस दोन्ही लेन्सेसची प्रिन्सिपल ॲक्सिस जी आहे ती एकाच लाईनवर असते. आणि हे दोन्ही जरी ट्यूबमध्ये फिट केलेले असले तरीसुद्धा त्या ट्यूबमध्ये ॲडजस्टमेंट करण्याची दोघांमधलं डिस्टन्स कमी जास्त करण्याची सोय करून ठेवलेली असते. कारण का तर आपल्याला ॲडजस्ट करून आपल्याला तो जो लेन्स आहे त्या लेन्सची फोकल लेंथ दोघांमधलं डिस्टन्स कमी करून त्यांच्यातल्या फोकल लेंथ आपण काय करत असतो, एकमेकांमध्ये मॅच करून आपल्याला इमेज मिळवण्यासाठी आपण ॲडजस्टमेंट करत असतो. तुम्ही मायक्रोस्कोपमध्ये बघितलं असेल की जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपखाली एखादा मायन्यूट ऑब्जेक्ट बघत असता तेव्हा तुम्ही मायक्रोस्कोपच्या वरचा जो भाग आहे, जी ट्यूब आहे ती तुम्ही काय करत असतात, हळूहळू फिरवत असतात आणि मग क्लिअर इमेज दिसेपर्यंत ती फिरवता. क्लिअर इमेज दिसलं की आपण थांबतो. त्याचप्रमाणे टेलिस्कोप जर तुम्ही हँडल करून बघितलं असेल तर टेलिस्कोपमध्ये सुद्धा आपण काय करत असतो, ती जी वरची आपल्या डोळ्याजवळची जी आपल्या त्या टेलिस्कोपला असलेला जो ॲडजस्टमेंटचा भाग आहे तो गोल फिरवत असतो आणि आपल्याला दूरची वस्तू क्लिअर दिसली की आपण मग ॲडजस्टमेंट थांबवतो. तर त्या ट्यूबमध्ये 2 लेन्सेस ॲडजस्ट करता येतील, त्यांचं डिस्टन्स अशा पद्धतीने बसवलेले असतात. तर ही झाली सगळी यांची दोघांची रचना आणि त्यांचा उपयोग. आता ॲक्च्युअल आपण बघणार आहोत की ही रे डायग्रॅम कशी काढायची. आता तुम्ही जर बघितलं तर ह्या रे डायग्रॅममध्ये 2 रे डायग्रॅम आहेत. बघा, ही इथून इतकी एक रे डायग्रॅम आहे, म्हणजे ह्या ऑब्जेक्टचा आपल्याला इथे इमेज मिळालेली आहे. ही एक रे डायग्रॅम पहिल्यांदा कंप्लीट करून घ्यायची आणि त्याच्यानंतरची दुसरी रे डायग्रॅम इथून सुरू होते. ही जी दुसरी रे डायग्रॅम आहे ही दुसरी रे डायग्रॅम आपल्याला म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप काढताना पहिल्यांदा ही रे डायग्रॅम काढायची, नंतर ही रे डायग्रॅम काढायची. आणि टेलिस्कोपमध्ये सुद्धा इथे तुम्हाला 2 रे डायग्रॅम दिसतात. बघा, इकडे इन्फिनिटीवरती एक ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला फोकसवरती मिळालेली आहे. म्हणजे ही एक रे डायग्रॅम आहे. ही रे डायग्रॅम आपण आधी काढायची आहे आणि ही कंप्लीट झाल्यानंतर बघा ह्या इमेजची पुन्हा आपल्याला इकडे काय मिळते आहे, इमेज मिळते आहे. म्हणजे ही दुसरी रे डायग्रॅम आपण नंतर काढायची आहे. अशा पद्धतीने 2 रे डायग्रॅमचं कॉम्बिनेशन म्हणजे कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप असतो. तर आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपची रे डायग्रॅम काढायला आधी शिकूया, त्याच्यानंतर आपण टेलिस्कोपची रे डायग्रॅम काढणार आहोत. लक्षात ठेवा, अजिबात अवघड नाही आहे, अतिशय सोपी रे डायग्रॅम आहे. फक्त आपली काढण्याची जो क्रम आहे तो चुकतो आणि म्हणून आपल्याला रे डायग्रॅम अवघड जाते. आता मी तुम्हाला सांगेल त्याप्रमाणे तुम्ही क्रम लक्षात ठेवा की आधी काय काढायचं आहे, नंतर काय काढायचं आहे. ओके, नाऊ लेट अस ड्रॉ द रे डायग्रॅम ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. बघा, पहिल्यांदा काय करायचं आपण की प्रिन्सिपल ॲक्सिस आधी काढून घ्यायचा. प्रिन्सिपल ॲक्सिस आधी काढायचा. प्रिन्सिपल ॲक्सिस काढल्यानंतर ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या डाव्या बाजूला एका थोड्या अंतरावरती आपण आपला काय काढायचा आहे, कॉन्व्हेक्स लेन्स काढायचा. आता हा कॉन्व्हेक्स लेन्स काढण्यासाठी आपण एक परपेंडिक्युलर लाईन्स पेन्सिलीने काढून घेऊ. ओके, आणि ही लेन्स कसा काढायचा आहे ते मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आता आपण काढण्यासाठी लेन्स ती परपेंडिक्युलर लाईन काढलेली आहे आपण सेगमेंट. आता आपण कॉन्व्हेक्स लेन्स काढण्यासाठी प्रोटेक्टरचा, तुमच्यापाशी जर दुसरी आयडिया असेल तर तुम्ही ती पण आयडिया करू शकता. मला ही आयडिया आवडते म्हणून मी प्रोटेक्टरचा यूज करत असते. आता हा कॉन्व्हेक्स लेन्स आपण काढत आहोत. पहिल्यांदा आपण काय काढलं, प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यानंतर आपण काय काढत आहोत तर कॉन्व्हेक्स लेन्स. ओके, आता कॉन्व्हेक्स लेन्स काढून झाल्यानंतर आपण प्रॉपर डिस्टन्सवरती, थोड्या डिस्टन्सवरती आपण F1 F2 काढून घ्यायचा. F1 हा बघा आहे F1 आहे आणि हा F1 आहे आणि या बाजूला F2 आहे. त्यानंतर आपण 2F1 आणि 2F2 काढून घेऊ. F1
नाव देऊन टाकू लगेच. F1, F2, 2F1, 2F2. आता पहिल्यांदा फर्स्ट स्टेज आहे ही रे डायग्राम कंप्लीट करायची. आता याच्यामध्ये बघा, द मॅग्निफिकेशन ऑकर इन 2 स्टेज, 2 स्टेज आहे. ही पहिली स्टेज आहे आणि ही दुसरी स्टेज आहे. ही फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज आहे. तर पहिल्या स्टेजमध्ये काय करायचं, प्लेस ऑब्जेक्ट बिटवीन 2F1 अँड F1 सो इमेज गेट बियॉन्ड 2F2. आपल्याला ह्या पहिल्या स्टेजमध्ये काय करायचंय की आपला जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट 2F1 आणि F1च्या मध्ये ठेवायचा आहे. आणि मग आपल्याला याची इमेज कुठे मिळणार आहे, तर बियॉन्ड 2F2च्या पलीकडे आपल्याला मिळणार आहे. ही रे डायग्राम आपण शिकलेलो आहोत. तर ही रे डायग्राम कोणती आहे, एक मिनिट, आपण तुम्हाला ती मी रे डायग्राम दाखवते. हा, F1 आणि 2F1 आणि F1च्या मध्ये आपण ही ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याची इमेज आपल्याला कुठे मिळते, 2F2च्या पलीकडे, बियॉन्ड 2F2. म्हणजे 4 नंबरचा आपण 4 नंबरचा जो रे डायग्राम काढली आहे ती 4 नंबरची रे डायग्राम, फक्त ही रे डायग्राम फक्त आपल्याला आता काय करायची, काढायची. तुम्हाला ही रे डायग्राम काढता येत असणार आहे, तुम्ही याची प्रॅक्टिस करून ठेवलेलीच असणार आहे. ओके, आता आपण ती रे डायग्राम इथे काय करणार आहोत, काढणार आहोत. पहिल्यांदा काय करतो आपण, तर पहिल्यांदा आपण घेतो आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवायचा आहे, 2F1 आणि F1च्या मध्ये ठेवायचा आहे. टू F1 आणि F1च्या मध्ये. ओके, आता हा ठेवल्यानंतर आपण काय करणार आहोत, तर त्याचे इन्सिडेंट रे काढायचे. इन्सिडेंट रे तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट इन्सिडेंट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस. प्रिन्सिपल ऍक्सिसला हा रे आपण पॅरलल काढायचा आहे. ओके, अँड सेकंड रे पासिंग थ्रू द ऑप्टिकल सेंटर. आता हे 2 रे जे आहेत हे कसे जातात तुम्हाला माहिती आहे, पॅरलल जो प्रिन्सिपल ऍक्सिसला जो पॅरलल रे असतो तो काय होतो, दुसऱ्या बाजूच्या फोकस पॉइंट मधून जातो. तर तो ह्या बाजूच्या राईट साईडच्या प्रिन्सिपल फोकस मधून म्हणजे F2 मधून जाणार आहे. ओके, बघा. ओके, आता जो ऑप्टिकल सेंटर मधून जातो, हा जो ऑप्टिकल सेंटर त्यातून जाणारा जो इन्सिडेंट रिफ्रॅक्ट झाल्यानंतर काय होतो, तर तो त्याची डायरेक्शन चेंज करत नाही, तो तसाच सरळ पुढे विदाउट चेंजिंग पास होतो. हा झाला, ही झाली, हे 2 झाले इन्सिडेंट रे, हे 2 झाले रिफ्रॅक्टेड रे. आता हे रिफ्रॅक्टेड रे कुठे इंटरसेक्ट होतात, जिथे इंटरसेक्ट होतात तिथे आपल्याला काय मिळणार आहे, त्याची ह्या ऑब्जेक्टची इमेज मिळणार आहे. ही आहे आपली इमेज, फर्स्ट इमेज आहे. ओके, आता ही झाली आपली पहिली स्टेज. आता दुसऱ्या स्टेजला काय करायचं आहे, तर दुसऱ्या स्टेजला बघा, इन सेकंड स्टेज प्लेस ऑब्जेक्ट बिटवीन F1 अँड O सो टू मॅग्निफाईंग व्हर्च्युअल अँड इरेक्ट इमेज गॉट सेम साइड ऑफ द ऑब्जेक्ट. आता आपण जेव्हा दुसरी रे डायग्राम इथे कंटिन्यू करणार आहोत तेव्हा F1 आणि O मध्ये आपली इमेज काय असला पाहिजे, ऑब्जेक्ट असला पाहिजे. आता ही जी इमेज आहे ही फर्स्ट कॉन्व्हेक्स लेन्सची इमेज आहे. आता ही इमेज सेकंड कॉन्व्हेक्स लेन्समध्ये काय होणार आहे, सेकंड कॉन्व्हेक्स लेन्समध्ये ही इमेज होणार आहे ऑब्जेक्ट. ह्या लेन्सची ही काय होणार आहे, ऑब्जेक्ट बनणार आहे. आता आपण ह्या इमेजसाठी आपण कॉन्व्हेक्स लेन्स काढायचा आहे. आता ही इमेज म्हणजे ऑब्जेक्ट आहे असं समजून एक कॉन्व्हेक्स लेन्स काढायचा आहे. आणि हा कॉन्व्हेक्स लेन्स कसा काढायचा आहे, तर आपली जी इमेज आहे म्हणजे आपला जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट F1 आणि O मध्ये असला पाहिजे. म्हणजे याच्या समोर जो कॉन्व्हेक्स लेन्स असणार आहे त्या कॉन्व्हेक्स लेन्सचा ऑप्टिकल सेंटर आणि त्याचा फोकस हा कसा असणार आहे, त्याच्यामध्ये ही इमेज असणार आहे. मग आपण काय करूयात, तर आपण आधी या इमेजच्या लेफ्ट साईडला आपण इथे घेऊया F. आता हा F कुणाचा आहे, तर दुसऱ्या म्हणजे हा कोण आहे, तर आयपीस आहे आणि हा कोण होता,
ऑब्जेक्टिव्हचा. तर आपण हा एफ जो आहे F1 हा आयपीसचा असल्यामुळे मी याला FE म्हणते. F1E म्हणजे हा आयपीसचा फोकस आहे. ओके. आता इथे ऑप्टिकल सेंटर पण आपण घेऊया. ऑप्टिकल सेंटर असं घ्यायचं आहे आपल्याला की ह्या इमेजच्या जवळ. इथे ऑप्टिकल सेंटर मी घेणार आहे. एक स्ट्रेट लाईन काढून घेतली आणि ह्याला आपण ऑप्टिकल सेंटर म्हणूया. ओके. आता ऑप्टिकल सेंटर आणि ह्या लेन्सचा जो फोकस आहे तो कसा, त्याच्यामध्ये काय आलेली इमेज आली. इमेज बघा कुठे आलेली. आता आपण लेन्स काढूया. तर लेन्स काढण्यासाठी काय करायचं, तर ह्या ऑप्टिकल सेंटरमधून एक स्ट्रेट लाईन काढून घ्यायची. स्ट्रेट लाईन काढल्यानंतर आपल्या प्रोटेक्टरच्या साह्याने आपण लेन्स काढूया. मला प्रोटेक्टरच्या साह्याने लेन्स काढायला आवडते म्हणून मी प्रोटेक्टरच्या साह्याने काढते. हां, आणि एक तुम्हाला आणखीन सजेशन आहे की आपण जेव्हा हा पीस काढतो आहे आयपीस, तर हा आयपीस जो आहे हा आपल्या ऑब्जेक्टिव्हपेक्षा मोठा असेल असा काढायचा. हां, कारण आपल्या कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्टिव्हपेक्षा आयपीस कसा आहे मोठा आहे आणि म्हणून ह्या लेन्सपेक्षा ही लेन्स आपल्याला मोठी काढायची आहे. आता आपण काय काढलेलं आहे, आयपीस काढलेला आहे. आपल्याकडे काय आहे, लेन्स आहे. त्या लेन्स ऑप्टिकल सेंटर आहे. नंतर त्या लेन्सचे आपल्याकडे काय आहे, तर त्याचा फोकस, प्रिन्सिपल फोकस पण आहे. तर हा प्रिन्सिपल फोकस आपण आधी घेतलेला आहे, घ्यावा लागला तो आपल्याला, कारण आपल्याला इमेज इमेज त्या फोकस आणि ऑप्टिकल सेंटरमध्ये आजच्या बिटवीन घ्यायची होती. आता आपण दुसरा फोकस पण काढून घेऊ. दुसरा फोकस काढून घेतला. बघा लक्षात आलं. काय केलं आपण, हा फोकस जो F1 आहे तर तो आपण F2 काढून घेतला. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की आपण क्रम कसा करतो आणि ह्याच क्रमाने जाऊन करायचं आहे आपल्याला. नाहीतर ही आपल्याला रे डायग्राम जमत नाही, चुकतेच ती आपली. आता आपण हा काय काढला, F1. आता इथे घेऊया F2E नाव दिलं कारण की तुमचं कन्फ्युजन होईल. हा पण F1 आहे, हा पण F1 आहे. तर हा ऑब्जेक्टिव्हचा आहे, हा कुणाचा आहे, आयपीसचा आहे. तर वाटल्यास तुम्ही ऑब्जेक्टिव्हला O म्हटलं तरी चालेल, याला आपण O म्हणूया. ऑब्जेक्टिव्हचा असल्यामुळे डोक्यावरती O लिहूया. म्हणजे हे सगळे ऑब्जेक्टिव्हचे आणि हे सगळे कुणाचे, तर आयपीसचे. तर ठीक आहे. आता इथे आपण 2F1 काढायला नको कारण आपल्याला आवश्यकता नाही. आता बघा आपला दुसरी रे डायग्रामला आपण सुरुवात करूया. आपल्याकडे कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्सचा ऑप्टिकल सेंटर, कॉन्व्हेक्स लेन्सचा फोकस, प्रिन्सिपल फोकस, आणि त्याच्यामध्ये कोण आहे, त्याच्यामध्ये त्याचा ऑब्जेक्ट आहे. हा आता काय आहे, याचा ऑब्जेक्ट आहे. आता ह्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला या लेन्समधून मिळणार आहे. आता इथे आपण काय करूया, इथे 2 रे आपण काढायचे आहेत, इन्सिडेंट रे काढायचे आहेत. कुठली डायग्राम आपण आता इथे कंप्लीट करणार आहोत, तर डायग्राम पहिली स्टेज म्हणजे आपली ही डायग्राम होती. आता नंतरची जी स्टेज आहे ती कुठली आहे बघा, F1 आणि Oच्या मध्ये जेव्हा ऑब्जेक्ट असतो तेव्हा त्याची जी इमेज आहे ती इमेज आपल्याला त्याच बाजूला मिळते आणि ती इमेज कशी असते, इरेक्ट असते, सरळ असते. तर ही जी लास्ट डायग्राम आहे ती लास्ट डायग्राम आपण इथे काढणार आहोत. आता याची इमेज आपल्याला मिळवायची आहे. तर इमेज मिळवण्यासाठी आपण आधी काय करूया, 2 रे काढून घेऊया, इन्सिडेंट रे. एक इन्सिडेंट रे आहे, हा पॅरल टू प्रिन्सिपल ऍक्सिस, आणि सेकंड इन्सिडेंट रे आहे टुवर्ड्स द ऑप्टिकल सेंटर. आता हा ऑप्टिकल सेंटरकडे चाललेला आहे आणि हा पॅरल आहे. आता ही उलटी काय ती आपली डायग्राम खालच्या बाजूला काय येते, कारण की आपला जो ऑब्जेक्ट आहे ना तोच उलट आहे. तो उलट असल्यामुळे आपली डायग्राम खालच्या बाजूला येते, लक्षात ठेव. ओके. हां, आता आपण काय करणार आहोत, तर रिफ्रॅक्टेड रे. तर प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरल असलेला जो आहे त्याचा रिफ्रॅक्टेड रे कसा असतो, तर त्याचा रिफ्रॅक्टेड रे कुठे जातो, प्रिन्सिपल फोकसकडे जातो. ओके. आता आपण प्रिन्सिपल फोकसकडे, हा प्रिन्सिपल फोकस आहे सेकंड, तिकडे गेलेला आहे. आणि ऑप्टिकल सेंटरमध्ये ऑप्टिकल सेंटरमधला पण जो आहे तो कसा जातो, स्ट्रेट निघून जातो पुढे. हा
हा स्ट्रेट पुढे गेलाय. आता जर आपण बघितलं की हे 2 रे जे आहेत, हे 2 रे इकडे किती वाढवले पुढे, कितीही पुढे वाढवले तरी ते एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही होणार आहेत, कारण की ते एकमेकांपासून लांब चाललेत. मग जेव्हा हे पुढे इंटरसेक्ट होत नसतात तेव्हा ते बॅकवर्ड साईडला कुठेतरी इंटरसेक्ट झाल्यासारखे दिसतात. आणि म्हणून आपण ह्या दोन जे रिफ्रॅक्टेड रे आहेत ते रिफ्रॅक्टेड रे बॅकवर्ड साईडला आपण काय करूया, त्यांना पुढे वाढवूया. आता ते बॅकवर्ड साईडला पुढे डॉटेड लाईनने दाखवूया आपण, कारण ते इमॅजिनरी आहेत. हा आपण इकडे रिफ्रॅक्टेड रे आणि हा अजून एक रिफ्रॅक्टेड रे आहे, तो पण आपण बॅकवर्ड साईडला. आता हे 2 रे कुठे इंटरसेक्ट झालेत तर बघा, हे इथे इंटरसेक्ट झालेले, इथं ते इंटरसेक्ट झाले. आपली इमेज कुठे मिळणार आहे तर इथे आपल्याला सेकंड इमेज मिळणार आहे. फर्स्ट इमेज आपल्याला इथे मिळाली आणि त्या इमेजची इमेज आपल्याला इथे इंटरसेक्ट पॉइंटवरती मिळते आहे. बघा, ही आपल्याला दिसणारी, डोळ्यांना दिसणारी ही इमेज आपली असणार आहे. म्हणजे आपला जो मायन्यूट ऑब्जेक्ट होता, तो मायन्यूट ऑब्जेक्टचं मॅग्निफिकेशन इथे फर्स्ट टाइम झालं आणि त्या मॅग्निफिकेशनचं सेकंड टाइम मॅग्निफिकेशन होऊन आपल्याला ही सेकंड इमेज मिळालेली. अशा पद्धतीने आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये 2 रे डायग्रॅम एकत्र करतो. पहिली रे डायग्रॅम जी आहे ती म्हणजे ऑब्जेक्ट प्लेस बिटवीन 2F1 अँड F1 अँड वी गॉट द इमेज बियॉन्ड 2F2. अँड सेकंड रे डायग्रॅम असणार आहे ऑब्जेक्ट adjust the lens such that object between the F1 and optical center and we got the second image at infinity. आपल्याला जरी ते 2F1च्या वरती दिसत असली तरी सुद्धा ही प्रत्येकाची वेगवेगळ्या ठिकाणी इमेज येणार आहे. म्हणजे माझी इमेज जरी इथे आलेली असली तरी तुमची इथेच येईल असं नाही आहे. तुम्ही डिस्टन्स किती घेताय त्याप्रमाणे तुमची इमेज कुणाची इथे मिळेल, कुणाची लांब मिळेल, इमेज कुठेही मिळू शकेल. तुमची डायग्राम चुकली असं समजू नका तुम्ही. ओके, गॉट इट. तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोपची रे डायग्राम कशी आहे ती समजली. फक्त 1 मिनिटात सांगते. द मॅग्निफिकेशन ऑकर्स इन 2 स्टेज इन कंपाऊंड मायक्रोस्कोप सच दॅट फर्स्ट stage is place the object between 2F1 and F1, so we got image beyond 2F2. Second stage is place object between F1 and optical center, so 2 magnifying virtual and erect image got same side of the object. Okay, got it. आता आपण टेलिस्कोपची रे डायग्राम काढायला शिकणार आहोत.